कॉंग्रॅच्युलेशन मात्र टीम पहिल्यांदा फायनलमध्ये गेले मित्र. हा येस खुश आहेस पहिल्यांदा फायनलमध्ये टीमला घेऊन गेलायस आणि आता कसं वातावरण फर्स्ट प्राइज घेऊनच मागे जायचं. हा तेच आहे मला पण माझं प्रोत्साहन वाटते खेळण्यासाठी. थँक्यू सो मच. ही टीम ची चर्चा आपण केली मॅन ऑफ द मॅच प्लेअर अर्थातच आपण पाहिलं तर सिद्धनाथ वॉरियर्स डोनीचा वाडा त्याचे संघमालक आपण पाहिलं तर पांडुरंगजी यमकर साहेब आयकॉन आहेत राजू कुराडे पहिल्यांदा फायनलमध्ये पोहोचल्या आणि पहिल्यांदा फायनलमध्ये पोहोचलेल्या टीमचा आनंद डोळे खूप काही बोलत होते राजेशचे कारण की बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच प्रयत्नानंतर या टीमला फायनलमध्ये प्रवेश भेटला. अटक मेहनत या टीमची आहे. दुसऱ्या साईडला आपण पाहतोय या मॅचमध्ये नेक्स्ट मॅच जी आपण पहिल्या अर्थातच जमी फायटर्स मिरगाव विपक्ष आपण पाहिलं तर फ्रेंड्स फायटर येराड अशी मॅच खेळली जाते. ही देखील मॅच असेल इम्पॉर्टंट. डू ऑर डाय मॅच. जो विजेता होईल तो आधीच्या मॅचमध्ये जो पराभव झाला त्याच्यासोबत मॅच खेळेल आणि ज्याचा पराभव या मॅचमध्ये होईल त्याचा प्रवास इथे और डाय अशी मॅच आहे. करो या मरो जीतना पडेगा. करेल कोयना क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष हेमंतजी चाळके सर. आपण कुठे असाल सो प्लीज आपण यायचं आयोजन कक्षामध्ये प्लीज. हेमंतजी चाळके सर. वेळेवरती मॅचेस होतात. फायनल खूप छान ओव्हरची बघायला भेटेल. मॅचला होईल सुरुवात जिथे आपण पाहिलं तर जामी फायटर मिरगाव संघ टॉस जिंकला. फ्रेंड्स फायटर येरार संघाने वॉन द टॉस सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. आज खूप महत्त्वाचे दिवस दोन्ही टीमसाठी आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून यावेळी स्वागत केलं जातं. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून अधिक स्वागत केलेलं जातं. वेलकम सुस्वागतम. जाऊया मॅचकडे जिथे आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कमध्ये तयार आहे प्रवीण मिस्टर बबलू आयकॉन. या मॅचला होईल सुरुवात. ग्रीन सिग्नल आला अंपायरचा. बबलूला आपण पाहतोय आज आयकॉन या टीमचा त्याच्यासोबत या टीमचे मालक सुनील भाऊ. लेट्स प्ले द मॅच. येस अंपायर. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन डीप स्क्वेअर लेग रिजनला चेंडू आपण पाहिलं तर निघून जातोय. पहिला चेंडू मध्ये स्वागत केले. आइए जनाब स्वैग से करेंगे आपका स्वागत. ये तो बिग हिट. मागे मास्टर माइंड टीमचे ओनर आपण पाहतोय कॅप्टन देखील आहेत. बऱ्याच जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावरती. आज ज्या पद्धतीने या टीम मध्ये गार्ड केलं जाते गोलंदाजाला संपूर्ण दिशा यावी मात्र गोलंदाजाची कशा पद्धतीने असेल या सर्व गोष्टी यावी मात्र आपण हँडल करताना पाहतोय. बाहेर ठेवला बैठा खेळण्याचा प्रयत्न. ओहो चालाकी आहे चतुर आहे. बबलू खाली पडला होता तदनंतर अगदी चेंडू त्याने अडवला आणि त्यानंतर अगदी डेट झाला हा चेंडू. अगदी योग्य डिसिजन अंपायर. डेट झाला हा चेंडू. त्यानंतर आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला जरूर प्रयत्न होता नानांना बाद करायचा मात्र तोपर्यंत चेंडू डेट होतोय. बऱ्याच गोष्टी थरारक नाट्य या मॅच मध्ये बघायला भेटतंय.
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न डाऊन दी ग्राउंड क्षेत्राच्या वेगाने जातोय मिड विकेटला पार करतोय डीप मिड विकेट वरून खेळाडू येतोय एक धाव तर कंप्लीट केली आहे एकाच धावेवरती समाधान मानलं जात आहे तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे तब्बल 4 2 चेंडूचा खेळ फक्त बाकी आहे दोन चेंडू अजून बाकी आहेत जिथे आपण पाहिलं तर मयूरला स्लीप वरून काढलंय लेग स्लीपला तयार केलाय अजितला लगेच स्लीप मध्ये तैनात केलाय पुढे येऊन करण्याचा प्रयत्न ओहो ऑफ स्टिकला अक्षरशः फुंकर मारत हा चेंडू निघून आलाय अक्षरशः फुंकर मारले ऑफ स्टिकला ही गोलंदाजी एसपी ची प्रवीणने या मॅच मध्ये बराच प्रभावित केलाय मात्र त्यालाही माहिती आहे या मॅच मध्ये आता शेवटचा क्षण असा आलाय जिथे जे काही सर्व आहे ते अर्पण करण्याची वेळ आली आहे स्वतःला प्रूफ करावं लागेल या मॅच मध्ये सिद्ध तर करावंच लागेल प्रसिद्ध होण्यासाठी लेगस्टिक सोडून यावेळी मात्र आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा जरूर येतो एक्स्ट्रा 10 इथे ऍड होते टीमची टोटल आपण पाहिली तर एक पाऊल पुढे अर्थातच जाऊन पोहोचेल 7-8 या स्कोर कार्ड वरती 8 धाव संख्या सध्या हो यावेळी मात्र पॅडल स्वीप क्षेत्ररक्षक मिड विकेट रिझनला चेंडू अगदी अडवला फक्त एकच धाव इथे कंप्लीट केली जाते पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना जामी फायटर मिरगाव या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 9 लॉस ऑफ द 0 विकेट सन्मान यावेळी मात्र अतिथी कक्षामध्ये केला जाईल आमचे सन्मान्य आदरणीय प्रशांत शेठ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल आदरणीय शैलेजी गुरव साहेब यांचा मी विनंती करेल हा सन्मान आपण स्वीकारायचा आदरणीय शैलेजी गुरव साहेब आपण या आपला सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये यावेळी मात्र केला जाईल अतिथी देव भव आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार करणं ही महाराष्ट्राची परंपरा तीच परंपरा या केपीएलच्या व्यासपीठावरती यावी मात्र आपण पाहतोय विशेष सहकार्य त्यांचं या स्पर्धेला जरूर लाभलंय हो चेंडू पडल्यानंतर जास्तच बाहेर निघतोय व्हाईट बॉलचा इशारा अगदी लेग स्टिक सोडून जाणार हा चेंडू टीमची टोटल अगदी डबल डिजिट 10 वरती आपण पाहतोय या टीमचे स्वतः ओनर जिथे आपण पाहतोय जबाबदारी मात्र या मॅच मध्ये बरीच त्यांनी घेतली आपल्या खांद्यावरती हो या फटका थोडासा फसलाय मयूरच्या हातामध्ये इजेल महत्वाची विकेट दत्ताभाऊंना का मास्टर माइंड म्हटलं जातं त्यांना माहिती आहे शेतात काय पिकतंय बाजारात काय विकतं आणि आता आपल्या डोक्यात काय येतं हे ज्याला माहिती आहे तो मास्टरमाइंड कॅप्टन या टीमचा दत्ताभाऊ ज्यांनी लेग स्लिपला आणखीन वाईडिस केलं डीप फाईनला त्याला उभं केलं आणि अगदी तिथेच आला होता चेंडू कसं काय या खेळाडूला आधीचं भविष्य माहिती असतं काय जादू आहे या खेळाकडे ही जादू मिळवण्यासाठी मैदानामध्ये लढावं लागतं पडावं लागतं आणि त्यानंतर ही कामयाबी मात्र या खेळाडूने केले गोळा दत्ताभाऊंचं कौतुक केलं जातं या मॅच मध्ये कारण की डोक्याने खेळ या मॅच मध्ये या खेळाडूने आतापर्यंत खेळला या टीमचा महत्वाचा बॅटर धान्या वाघ अर्थातच आपण पाहिलं तर सुनील भाऊंना मात्र पाठवले माघारी पहिली विकेट गॉन व्हॉट अ मॅच काय मॅच बघायला भेटते मास्टर माइंड मयूरला डिफाईनला अगदी वाईडी शुभा केलाय मागील मॅचचा हिरो साऊ सध्या आलाय पहिला यावेळी मात्र अगदी कव्हर रिजनला आणखीन एक विकेट साऊ मागील मॅचचा हिरो या मॅच मध्ये मात्र नाराज झालाय साऊ शांत आहे बुलट राजा यावेळी मात्र गाडी स्टार्ट झालेली नाहीये विकेट आपली टाकली आहे जड मनाने जड अंतकरणाने तो मात्र निघाला पॅव्हेलियनच्या दिशेने तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर फ्रेंच फायटर येराड संघाच्या पॅव्हेलियन मध्ये मात्र आता भोपू वाजले लागलेत
शिट्ट्या, टाळ्या, ढोल, ताशे, नगाडे असते तर तेही वाजले असते. भोपू सध्या वाजतात या टीमच्या पॅव्हेलियन मध्ये. व्हॉट अ मॅच. KPL कोयना प्रीमियर लीग. तुमच्या घरामध्ये लाखो करोडच्या गोष्टी असल्या मात्र KPL ची ट्रॉफी जर तुमच्या घरामध्ये नाहीये तर घराला घर पण नाहीये. आणि आमचे सन्माननीय अनिलजी पवार साहेब यांच्या माध्यमातून हॅट्रिक साठी येईल 501 रुपयाचं कॅश प्राइज. मी विनंती करेल कोयना क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष हेमंतजी चाळके साहेब आपण व्यासपीठावरती जरूर यायचंय. व्हॉट अ मॅच. सागर ज्या खेळाडूच्या खेळाची दखल संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाने घेतली असा खेळाडू. यावेळी देखील फटका थोडासा फसला गेला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या अगदी थोडासा लांब चेंडू जिथे एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट केल्या जातात. बॅटिंगसाठी नवीन बॅटर अनिकेत सध्या मैदानामध्ये येतोय. जेव्हा कोयना नगरीमध्ये आलो तेव्हा आमचे सबस्क्रायबर्स होते 45,000. आज 3रा-4था दिवस आहे. आज सबस्क्राईब झालेत 45,800. आता फक्त 200 सबस्क्राईब आम्हाला पाहिजे 46,000 साठी. तुमच्याजवळ मोबाईल असेल तर तुम्ही लगेच यूट्यूबला ओम साई MTC टाईप करा. तुम्ही आमच्या सोबत असाल, KPL वर प्रेम असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. पैसा नकोय, वेळ नकोय, तुमचं प्रेम हवंय. प्लीज सबस्क्राईब ओम साई MTC. ओहो, पडल्यानंतर काटा बदललाय. कोण बदलणारा चेंडू मार्ग बदलतोय. मार्ग बदलणारा चेंडू हवा बदलतोय. हवा बदलणारा चेंडू रंग बदलतोय. या मॅच मध्ये काय काय बदलताना दिसेल. व्हॉट अ बॉलिंग. सागर का चर्चा केली जाते या सागरची. का या गोलंदाजाला हुकमी गोलंदाज म्हटलं जातं. तब्बल चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. पुढे निघाला. यावेळी मात्र आपण पाहिलं तर अगदी कव्हर रिजन मध्ये आणखीन एक कॅच, आणखीन एक विकेटचं पतन. बॅटर पाहिलं तर यावेळी मात्र माघारी जायला. अनिकेत बॅक टू द डकआउट. राहुल दादा पेंढारकर साहेब यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा जरूर आलेत. पारदर्शकतापणा असलेल्या KPL साठी बऱ्याच शुभेच्छा या स्पर्धेसाठी जरूर आलेत. पाटण तालुका धनगर क्रिकेट असोसिएशन आमचे लक्ष्मण शेठ बॉक्सर यांच्याकडून सिद्धनाथ दोन्ही चव्हाडे या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा फायनल साठी दिल्या जातात. आपल्या स्पर्धेसाठी असलेले चेंडू सौजन्य. यावेळी मात्र कॅच होती. ड्रॉप. ही कॅच होती इम्पॉर्टंट. अभि होता ज्याला माहिती आहे कबड्डीचे डाव कसे टाकायचे, क्रिकेटमध्ये डाव कसे बनवायचे. जिंदगी हर किसी को एक मौका देती है. अविला एक संधी भेटली आहे आणि संधीचं सोनं या मॅच मध्ये केलं जाईल का. एका साइडला या टीमचा आयकॉन आहे बबलू तर दुसऱ्या साइडला अविया. ही जोडी चालली आहे तर या मॅच मध्ये आग लागू शकते. तब्बल 2 षटकांचा खेळ मात्र इथे संपन्न होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस मात्र जाऊन पोहोचतोय. 13 3 गडीच्या मोबदल्यामध्ये 13 धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती. 13 धावसंख्या. संधी प्रत्येकाला येते, संधी प्रत्येकाच्या वाट्याला येते. संधी चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. वेळेस नाही घेतली तर ती निसटून जाते. ही संधी निसटली. आमचे सन्माननीय आदरणीय महादेवजी येडगे साहेब व्यासपीठावरती आहेत. मी विनंती करेल अतिथी देव भव त्यांचा सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये घेतला जाईल. अर्थातच आमचे KPL चे खजिनदार सन्माननीय स्वप्नीलजी जाधव यांच्या शुभ हस्ते सन्मान घेतला जातोय. मायेची आपुलकीची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन यावेळी मात्र सन्मान घेतला जातोय. सुस्वागतम. यावेळी आडव्या बॅटनं अभिनय. संधी भेटली, संधीचं सोनं करता आलं नाहीये. अभि या मॅच मध्ये फसला. या टीमचा हुकमी गोलंदाज यश सूर्यवंशी यांना बाहेर काढल्या आणि यश यांना भेटलंय पहिला चेंडूवरती यश. वेलकम. यांचा देखील सन्मान
या अतिथी कक्षामध्ये केला जाईल। या KPL कमिटीचे उपाध्यक्ष सन्माननीय अंकुजी मोहिते साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल। आमच्या शिवसेना उपजिल्हा प्रमुख सन्माननीय आदरणीय लाड साहेब यांचा सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातो। प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेले नाव, प्रत्येक आयोजनामध्ये नेहमी पाठीशी असणारं हे नाव, क्रिकेट म्हटलं तर त्या क्रिकेटच्या, त्या कमिटीच्या, त्या असोसिएशनच्या नेहमी पाठीशी असणारं हे नाव, त्यांचा सन्मान यावेळी मात्र केला जातोय। खूप खूप धन्यवाद। एज मयूरच्या हातामध्ये व्हॉट हॅपन या मॅच मध्ये बऱ्याच गोष्टी मात्र घडतायत, बिघडतायत। यश आले, यश भेटलंय या टीम मध्ये। फ्रेंड्स फायटर येराड संघाने या मॅच मध्ये आता मात्र फेरबदल केला, यू टर्न घेतला या मॅचने। टीम आपण पाहिलं तर पूर्णपणे ढासळते। एका साईडला यशवंत आले, 2 चेंडूवरती 2 विकेट त्यांनी घेतलेत। आता विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती मात्र उभे आहेत यश सूर्यवंशी, यशवंत सूर्यवंशी। का या खेळाडूला म्हटलं जातं अनुभवाची खान। या खेळाडूने नेहमी सांगितलंय, टीमच्या पाठीशी मी नेहमी आहे, अनुभवाची खान माझ्या हाताशी आहे, मी टीमच्या पाठीशी आहे। आमचे सन्माननीय कैलासजी सूर्यवंशी साहेब यांचा देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल। आमचे यूट्यूब स्पॉन्सर सन्माननीय आदरणीय सन्माननीय कैलासजी सूर्यवंशी साहेब, आमचे यूट्यूब स्पॉन्सर, यांचा देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये यावेळी केला जातो। आमच्या KPL कमिटीच्या मुख्य अध्यक्ष सन्माननीय तुषारजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान यावेळी मात्र केला जातोय। थँक्यू सो मच, मनापासून आभार। अनिल पवार साहेब यांच्याकडून येस व्हाईट बॉल आत्ताच हॅट्रिक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं। ओहो, चांगला चेंडू होता, विकेट कीपर अगदी क्लोज आहे। यशवंत सूर्यवंशी यांचा आवाज आला कानापर्यंत, हा बघ सापडला आणि यासाठीच प्रयत्न केला जातोय। प्रत्येक जण आपल्या जाळ्यामध्ये मासा अडकवण्याचा प्रयत्न करतो, मात्र जोपर्यंत बबलू आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे हे प्रत्येकाला माहिती आहे। कारण की आयकॉन आहे या टीमचा, जबाबदारी घेणारा बॅटर आहे। ओनरने कोणावरती विश्वास ठेवला असेल तर तो बबलू आहे, तो नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे। त्याच्यासोबत आपण पाहिलं तर आधी हो या मात्र फुल ऑनलाईन चेंडू, यावेळी मात्र कॅच। बबलूला आज नक्की देईल कोण साथ? बबलू एकटा पडला या मॅच मध्ये, त्याला आज कोणाची साथ भेटलेली नाहीये। या मॅच मध्ये यशवंत सूर्यवंशी यांनी मात्र विकेटवरती विकेट घेऊन समोरच्या संघाला पाठवलं बॅकफुट वरती। या मॅच मध्ये त्यांनी टाकलेत काटे अगदी मैदानामध्ये। व्हॉट अ मॅच, काय गोलंदाजी सध्या मात्र चालू आहे। फ्रेंड्स फायटर येराड संघाने या मॅच मध्ये आपल्या गोलंदाजाची ताकद दाखवली आहे, तर समोरचा संघ जामी फायटर संघ, मिरगाव संघ पूर्णपणे ढासळला। जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा तेव्हा ढासळू नका, कारण की लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाही, हा खरा इतिहास आहे। या मॅच मध्ये बबलू करेल का मॅच मध्ये कमबॅक? तर दुसऱ्या साईडला गोलंदाज आपण पाहिलं तर यश सूर्यवंशी यांचे तब्बल चेंडू आतापर्यंत खेळून झालेत 4, 2 चेंडू अजून बाकी आहेत। सूरज आलेत मैदानामध्ये, या मॅच मध्ये सूरजला देखील जबाबदारी घ्यावी लागेल। व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच। हो लिडिंग एज, अगदी संधी आली होती डोक्यावरती हात, 1 2 3 खेळाडूंचे। ही मॅच अशीच आहे, म्हणून आधीच बोललो ज्यांना हृदयाचा त्रास आहे भाई हट जाओ भाई, कारण की या मॅच अशाच होतील। का कोयना नगरीतला वर्ल्ड कप म्हटलं जातं KPL ला। धावसंख्या आहे 14, धावसंख्येला ब्रेक लावलाय, अडवून ठेवलंय, जखडून ठेवलंय, थांबवलंय, ब्रेक नव्हे हँड ब्रेक खेचलाय। या धावसंख्येच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात सध्या गोलंदाजी करणाऱ्या टीमने। व्हॉट अ मॅच, गती परिवर्तन, बॉल बॅक ड्राइव्ह घेण्याचा प्रयत्न, बबलू चान्स घेणार नाही, इथे संधी होती सुटली हातातून। या मॅच मध्ये आला एक नशिबाचा चौकार, जिथे आपण पाहिलं तर धावसंख्येला भेल आकार। 2 षटकांचा 3 षटकांचा तब्बल खेळ इथे संपला। आफ्टर 3 ओव्हर धावसंख्या 18, लॉस ऑफ द विकेट्स आपण पाहिले तर तब्बल माघारी गेलेत 6।
स्क्रीनवरती दाखवले जातात. कोयना क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष हेमंतजी चाळके साहेब यांना स्क्रीनवरती सध्या आपण पाहतोय. वा, काय ड्रेसिंग आहे यार, चेहऱ्यावरती स्माइल आहे, काय ती देहबोली आहे. वा, सध्या स्क्रीनवरती अनुप भाऊ देखील पहा शूज पासून पूर्ण कव्हर केले जाते दोघांना. वा, अनुजी मोहिते या दोघांना सध्या कुणाल मात्रेने कव्हर केले, कुणाला सांगावं लागत नाही. वा, ज्यांनी मेहनत घेतली आमच्या व्यासपीठ सध्या दाखवलं जाते. सर्व आमचे मान्यवर सध्या व्यासपीठावरती जे जे KPLच्या पाठीशी उभे आहेत, जे जे आमचे स्पॉन्सर आहेत, ते सर्व आमच्या मान्यवर सध्या दाखवले जातात. पहा, त्याचबरोबर आमचा संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स जिथे आपण पाहिलं तर आमचे शैलेशजी गुरव साहेब, इतर सर्व मान्यवर आपण पाहतोय. कॉमेंट्री बॉक्स सध्या दाखवला जातो. या मॅचमध्ये ही ट्रॉफी तुमच्या समोर दाखवली जाते. हे शूज मॅन ऑफ द बेस्ट बॉलरसाठी, बेस्ट फिल्डरसाठी, या ट्रॉफीज, कूलर जिथे फायनलचा मॅन ऑफ द मॅचसाठी आमचे सन्माननीय बापू गुरव साहेब यांच्या माध्यमातून ते मॅन ऑफ द मॅचसाठी फायनलच्या कूलर देण्यात आला. मॅचकडे आपण जाऊयात, जिथे गोलंदाज आपण पाहिलं तर सागर. पुढे येऊन केल्याचा प्रयत्न, आडव्या बॅटनं डीप स्क्वेअर एक रीजन मध्ये, यावेळी मात्र व्हॉट हॅपन, इट्स अ बिग हिट. वा वा, या मॅच मध्ये काळजाचा टोका चुकला. बबलू या मॅच मध्ये आहे अजूनही जिवंत. ही मॅच बबलू आहे तर मॅच आहे बबलू आहे, तो जान आहे, ये दिल की धडकन आहे. या मॅच मध्ये बबलूला भेटली संधी. प्रयत्न चांगला होता, मात्र एक क्रिकेट आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 24 धावसंख्या. हो, चेंडू पडल्यानंतर टर्न झाला. यावेळी मात्र बबलू एका साईडला, दुसऱ्या साईडला सागर बबलू या दोघांमध्ये वेगळीच रंगत. तर तिसऱ्या साईडला मास्टरमाइंड आपण पाहतोय दत्ताभाऊ. या मॅच मध्ये बरंच काही आहे, जिथे आपण पाहिलं तर अजूनही सूरज देखील नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे. एका साईडला धावसंख्या आपण पाहिलं तर 24च्या घरामध्ये स्थिर आहे. चौथं षटक सध्या सागर यांचं वैयक्तिक दुसरं, तर टीमचं मात्र हे चौथं षटक सध्या मात्र प्रगतीपथावरती आहे. बॅटच्या रडामध्ये बैठा फटका. बबलूने सांगितलंय, टाइगर अभी जिंदा है मेरे दोस्त, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बहुत बाकी है. व्हाट अ शॉट, व्हाट अ एफर्ट्स. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो. धावसंख्या जाऊन पोचते अगदी 30. हो, बॅकफुटला निघाला. यावेळी मात्र अगदी फाईन खेळून काढलाय, जिथे आपण पाहिले तब्बल धावा असतील 2. या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 32 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्डवरती तुम्ही पाहताय. 32 धावसंख्या या मॅचमध्ये. सध्या आपण पाहिलं तर बबलू यांच्या बॅटमधून ज्या धावा येतात त्या खूप महत्वाच्या. या खेळाडूनं जेव्हा जेव्हा मैदानामध्ये थांबलाय तेव्हा तेव्हा प्रतिस्पर्धी संघाला मात्र जरूर डोकेदुखी ठरला. तब्बल आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर 32. मॅच बॉल. या मॅच बॉलनेच होईल या मॅचची सुरुवात. संपूर्ण प्रेक्षक राजा वर्ग तुम्ही पाहत आहे, जिथे जागा भेटेल तिथे मात्र बसलेला या मॅचचा आनंद ते मात्र ते जरूर घेत आहेत. बॅकफुटला आडव्या बॅटनं, जिंदगी जख्मों से भरी है मेरे यारो, फिलहाल मलम लगाना सीख लो, मरना तो है एक दिन मौत से भी, फिलहाल लढना सीख लो, फिलहाल लढना सीख लो. लढतो या मॅच मध्ये बबलू. त्याने सांगितलंय, होय अजून आहे उभा या मॅच मध्ये मी. जबाबदारी कशी घेतली जाते आणि जबाबदारी कशी पेलली जाते याचं ज्वलंत जिवंत उदाहरण सध्या मात्र मैदानामध्ये समोर. ही मॅच 2 बलाढ्य संघ एकमेकांसमोर. बबलू 9 चेंडू 27 वरती सध्या खेळत असताना मागील स्पर्धेचा, मागील KPLचा मिस्टर KPL राहिलाय.
सागरच्या विरोधामध्ये तो हात खोलतोय. चेंडू बाकी आहे या ओव्हरचा तब्बल 1. यावेळी देखील आणखी एक. बबलू सांगतोय वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला, लांब लांब मारतोय षटकार, में झुकेगा नहीं साला. व्हाट अ स्ट्रोक. पाहिलं तर अगदी 4 षटकांचा खेळ मात्र समाप्त झाला. या ओव्हरमध्ये तब्बल आपण पाहिलं तर एकूण षटकार आलेत. आपण पाहिलं तर 4 षटकार तब्बल या ओव्हरमध्ये आले. टीमची टोटल आपण पहिली तर जाऊन पोहोचते 44 या धावसंख्येमध्ये. सागरवती प्रहार केलाय. सागर आपण पाहिलं तर पहिली ओव्हर त्याची चांगली राहिली गोलंदाजीसाठी. यावेळी मात्र आपण पाहिलं तर विष्णू येतोय. तर दुसऱ्या साईडला सूरज या मॅच मध्ये. ओहो बॅकफुटला जाऊन एका हाताने. यावेळी मात्र काय घडतंय. ओहो या मॅच मध्ये आता घडलंय काय. चुकी झाले सूरज कडून. तो डोक्याला हात लावतोय. बबलू दुसऱ्या साईडला नाराज आहे. या मॅच मध्ये बबलूने जबाबदारी घेतली होती. सूरजला माहिती आहे फक्त साथ द्यायचे आणि यावेळी त्याच्याकडून झाले चुकी. बबलूने हात केला होता सूरजला. स्ट्राईक होती. थांब मला स्ट्राईक हवे. तुला विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल. पण क्षणात निर्णय घ्यावा लागतो. नक्की निर्णय काय घ्यायचा. निर्णय घेतलेला योग्य की अयोग्य तो नंतरचा, पण घेतलेला योग्य निर्णय आहे ते दाखवून द्यायची वेळ कुठली असेल. व्हॉट अ मॅच. टीमची टोटल फक्त 44 वरती थांबल्या 44. आणि या मॅच मध्ये ढाण्या वाघ जो 10 चेंडू 33 धावांची खेळी करून गेला, तो बबलू मात्र अगदी पॅव्हेलियनच्या दिशेने छोट्याशा चुकीमुळे मात्र माघारी गेला. आयुष्यात माणसाला प्रत्येक वेळी ठेचा लागतात, पण याच ठेचा तुम्हाला छोट्याशा दगडाने लागतात. ठेचा डोंगराने कधीच लागलेला नाहीयेत आणि आयुष्यात नेहमी ठेचा लागत असायला हव्यात. कारण की आयुष्यात ठेचा लागल्याशिवाय आयुष्याला मजा येत नाही आणि जेवणात ठेचा खाल्ल्याशिवाय जेवणाला मजा येत नाही. ही एक वेगळी गोष्ट आहे. धावसंख्या 44 ऑन अ स्कोर कार्ड. तब्बल विकेट गेले तब्बल 7 माघारी. व्हॉट अ मॅच. टर्न झाला. बिट टर्न घेण्याचा प्रयत्न इथे एकदा मात्र जरूर कंप्लीट करे. तेजन वेगाने येतोय. चेंडू गॅदर करतोय. एकाच धाव यावी मात्र दिली जाते. फक्त एक सिंगल धाव. सागरने हा चेंडू गॅदर केला, फेकला. तेजन आणि दत्तामध्ये थोडीशी चर्चा होते कारण की माहिती आहे धावसंख्येला चांगला ब्रेक लावलाय. हा ब्रेक असाच लावून ठेवावा लागेल का. दुसऱ्या साईडला सूरजने मात्र या मॅच मध्ये जबाबदारी घेतली आहे. त्याच्या बॅटमधून देखील एक चौकार आला होता. मात्र अजूनही चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू बाकी आहे म्हणजे बरंच काय बाकी आहे. सूरज अकेला काफी आहे. बॅटच्या रडामध्ये बॅटची अगदी बॉटम आहे. चेंडू अडवला जातो. मयूरने फेकलाय. तोपर्यंत एक चिकी धाव कंप्लीट झाली आहे. नॉन स्टॅकिंग एंडला पुन्हा प्रयत्न केला जातोय. एक धाव आता या मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. एका धावेसाठी आता प्रयत्न केला जाईल. टीमची टोटल आपण पाहिलं सध्या मात्र 46च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. अजून 3 चेंडू मात्र बाकी आहेत. पहिली इनिंग सध्या तुम्ही पाहता. ओहो इथे पहा यावेळी देखील आणखीन एक निर्धाव चेंडू जातोय. आता प्रेक्षक बोलत असतील बबलू असता तर दृश्य वेगळं असतं, पण क्रिकेट आहे. जर तरला इथे कुठेच थाया नाहीये. रिव्हर्स गेअर अजिबात नाहीये. स्लोअर गती परिवर्तन फसवलं या मॅच मध्ये. आता मात्र धावसंख्या थांबली आहे. जी धावसंख्या आपण पाहिली तर 4थ्या
ओव्हरमध्ये तब्बल 4 षटकार आले होते। जी धावसंख्या 6च्या घेरवरती चालू होती ती गाडी मात्र आता पूर्णपणे थांबली कारण की या मॅचचा हिरो जेव्हा माघारी गेला तेव्हा जबाबदारी घेण्यासाठी मैदानामध्ये कोण धावून येईल या प्रश्नाचं उत्तर मात्र अजूनही प्रेक्षकांना भेटलं नाहीये। तब्बल विकेट माघारी गेलेत आतापर्यंत 7, धावसंख्या आपण पाहिली तर 46च्या घरामध्ये स्थिर आहे। तब्बल चेंडू झालेत आतापर्यंत 5, एक चेंडू अजून बाकी आहे। 8 विकेट तब्बल आतापर्यंत माघारी गेलेत। राहुल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फुल ऑन लेनचा चेंडू ज्याने मात्र खेळून काढलाय, शॉट ऑन पूल, पहिली धाव मात्र वेगाने घेतले, दुसऱ्या धावचा प्रयत्न खेळतील का, जागा सोडले तोपर्यंत मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकिया जी हवी होती स्ट्रायकिंगला। इथे पहा प्रयत्न, यावेळी मात्र बॉल अगदी डेट होतोय। दोन धावा यावेळी मात्र जरूर कंप्लीट केल्या जातात। 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पहिली तर जाऊन पोहोचते 48। 49 धावेचं आव्हान या मॅच मध्ये दिलंय फ्रेंड्स फायटर्स येराड या संघाला। 49 रन्स टू विन। सन्माननीय आदरणीय भरतजी माने साहेब यांची देखील महत्त्वाची उपस्थिती, विशेष सहकार्य सन्माननीय आदरणीय भरतजी माने साहेब यांचं या स्पर्धेला लाभलंय। मी विनंती करेल आदरणीय भरतजी माने साहेब आपण या व्यासपीठावरती आपलं मनापासून अधिक स्वागत असेल। कोयना क्रिकेट असोसिएशन आयोजित KPLच्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये विशेष सहकार्य त्यांचं या स्पर्धेला लाभलंय। आपली देखील महत्त्वाची उपस्थिती। आज या KPLला ती आपली छोटी मुलगी दिसली नाहीये जी नेहमी झाडाच्या फांद्या घेऊन नाचताना दिसले, अजून तिची उपस्थिती काय दिसली नाहीये। हे संपूर्ण आमचं व्यासपीठ सध्या मात्र तुम्हाला दाखवलं जात आहे। कुणाल मात्र लगेच प्रेक्षक दाखवेल, जे प्रेक्षक आपण पहिले तर सावलीच्या दिशेने बसलेत पा कुणाल मात्र सध्या संपूर्ण प्रेक्षक दाखवतोय। हे अगदी पडद्याच्या बाजूला बसलेले आमचे प्रेक्षक, त्याचबरोबर पॅव्हिलियन सध्या दाखवला जातोय। पहा हे संपूर्ण प्रेक्षक राजा वर्ग सध्या मात्र दाखवला जातोय। या प्रेक्षकांसाठी आपण पाहिलं तर आणखीन एक मेजवानी जरूर येणार आहे। हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री माननीय सन्माननीय शंभूराजी देसाई साहेब चषक येणाऱ्या 18 जानेवारी आणि 21 जानेवारीपर्यंत ही स्पर्धा आपण पाहिली तर याच मैदानामध्ये नवीन वर्षावरती 18 जानेवारी ते 21 जानेवारी आणि सर्वात महत्त्वाचं हा ओपन लॉट तुम्हाला बघायला भेटेल। महाराष्ट्रातील नामांकित संघ या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील आणि महाराष्ट्रातील नामांकित खेळाडू या मैदानामध्ये तुम्हाला बघायला भेटतील। मोठे मोठे संघ इथपर्यंत येऊन पोहोचतील। येणारे 18 जानेवारी ते 21 जानेवारीपर्यंत ही स्पर्धा खेळली जाईल। आदरणीय पालकमंत्री माननीय सन्माननीय शंभूराजी देसाई साहेब चषक तब्बल 51,000 रुपयाचं कॅश प्राइज या स्पर्धेसाठी आहे। या सर्व स्पर्धा ओपन असतील। आयोजक युवासेना शिवसेना कोयना विभाग यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या भेटीला येईल। वा, कोयना क्रिकेट असू नये KPL मानलं तुम्हाला, ज्या पद्धतीने तुम्ही एक एक पाऊल पुढे टाकताय। आज व्यासपीठावरती ज्या चेअर्स आहेत त्या चेअर्सवरती देखील नावं स्टिकर्स ते लावतात, जसे VIP स्टिकर्स आहे। खूप काही शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून। पहा
यामुळे प्रत्येकाचं डोकं आहे, प्रत्येकजण आपापल्या परीने नवीन काहीतरी करतोय आणि एक पाऊल पुढे याने स्पर्धेची लेवल वाढते. याने एक चांगली स्पर्धा कशी असावी आणि चांगली स्पर्धा कशी बनवावी. जेव्हा सुरुवात झाली होती KPLला तेव्हाची KPL आणि आत्ताची KPL जमीन आसमानचा फरक आहे. तब्बल टार्गेट या मॅच मध्ये 49 या मॅच मध्ये आपण पाहिलं तर सुशील मागील मॅच मध्ये जो अगदी आपण पाहिलं तर थोडासा शांत राहिला. दत्ता भाऊ सध्या आपण पाहिलं तर नॉन स्टॅकिंग एंडला ओपन करत नाहीयेत, हल्ली ते नॉन स्टॅकिंग मध्येच उभे राहतात. जेव्हा आपण पाहिलं तर वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांची जोडी असायची तेव्हा देखील आपण पाहिलं तर नेहमी मास्टर ब्लास्टर नॉन स्टॅकिंगला उभे असायचे, ओपन करायचे नेहमी वीरेंद्र सेहवाग आणि असंच चित्र अजूनही या मॅच मध्ये बघायला भेटतंय. गोलंदाजीसाठी बबलू या मॅच मध्ये सेंटर ऑफ द अट्रॅक्शन असलेला हा खेळाडू. पहिला चेंडू यावेळी मात्र डीप मिड विकेटला खेळून काढला. चेंडू वेगाने जातोय, कार्पेटला आग लावत यावेळी मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न अखेरीस निघून जातोय. पहिल्या चेंडूवरती येतोय पहिला चौकार. पियुष, मी विनंती करेल पियुष पाटील आपण देखील या पुढे येऊन यावे. मात्र खेळला आडव्या बॅटनं ठोकलाय 6 धावांसाठी. या मॅच मध्ये तब्बल आपण पाहिलं तर आतापर्यंत तब्बल धावसंख्या अगदी 12च्या घरामध्ये मात्र जाऊन पोहोचते. 3 चेंडूचा तब्बल आतापर्यंत खेळ झालाय. चांगला चेंडू थोडासा बाहेर काढल्या पडल्यानंतर कट झाला. या चेंडूच्या मागे कुठलीही धावसंख्या आलेली नाहीये. ओहो लिडिंग एज होती, प्रयत्न होता इथे कॅच घेण्याचा. मात्र अखेरीस आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 12. दोन मिनिटं अंपायर. खरं तर एक एंट्री होते. कुणाल मात्रे कॅमेरा जरूर फिरवेल. येऊ दे हा टेम्पो येऊ दे. खरं तर सन्माननीय आदरणीय गणेशजी सावंत साहेब ज्यांनी मॅन ऑफ द सिरीजसाठी फ्रीज दिलाय, तो फ्रीज घेऊन ते स्वतः येत आहेत आणि खरं तर आपलं मनापासून अधिक स्वागत आहे. टेम्पोमधून फ्रीज घेऊन ते उतरलेत. आमचे सन्माननीय गणेशजी सावंत साहेब आहेत का आज? गणेशजी सावंत साहेब मुंबईला. येस, खरं तर त्यांनी ज्यांची एंट्री नेहमी फॉर्च्युनरमधून पाहिली आपण, गणेशजी सावंत साहेब यांची एंट्री नेहमी फॉर्च्युनरमधून होत्या. आज त्यांनी मॅन ऑफ द सिरीजचा फ्रीज पाठवला टेम्पोमधून आणि याच गाडीतून परत खेळाडूच्या मागे हा फ्रीज पाठवायचा. हा फ्रीज लगेच काढून ठेवा. अगदी 5 मिनिटं अंपायर, कारण की हा फ्रीज आपण व्यासपीठाच्या समोर ठेवतोय पारितोषिक आहे म्हणून.
त्याबरोबर सन्मान केला जाईल आमचे सन्माननीय भरतजी माने साहेब यांचा सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. राजेश भाऊ मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आमचे सन्माननीय आदरणीय भरतजी माने साहेब यांचा सन्मान केला जाईल. गाडी जाऊ दे पटकन. थँक्यू सो मच. हा सन्मान सध्या अतिथी कक्षामध्ये केला जातो आमचे भरतजी माने साहेब यांचा. आदरणीय जलसंपादन विभागचे माजी खेळाडू सन्माननीय भरतजी माने साहेब यांचा सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. थँक्यू सो मच. मनापासून आभार. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या मात्र आहे 12. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात जिथे गोलंदाज आपण पाहिलं तर सूरज येतोय. मिस्टर सूरज सध्या गोलंदाजीसाठी जरूर तैनात होईल. बॉलिंग मार्क वरती. हो आडव्या बॅट न यावी मात्र खेळून काढलाय. डीप स्क्वेअर लेग रिजनला चेंडू मात्र वेगाने जातोय. जिथे येतील तब्बल 6 धावा. आवाजाला काय धाव संख्या सध्या आपण पाहिली तर 18च्या घरामध्ये मात्र जाऊन पोहोचते. पहिल्या चेंडूवरती यावी मात्र जरूर षटकार लगावलाय. प्लीज 18 धावा सध्या मात्र स्कोर कार्ड वरती 18. थँक्यू अभिभाव. हो यावी मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅट न डीप स्क्वेअर लेग रिजन क्षेत्राच्या वेगाने तो चेंडू तर गॅदर केलाय. एकच धाव इथे मात्र कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. बॅकअप आहे. फक्त एक धाव इथे. या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 19. आमचे कवी सन्माननीय आदरणीय गाडगे साहेब यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. थँक्यू सो मच. ओ फुल ऑनलाईन चेंडू डाऊन दी ग्राउंड क्षेत्राच्या वेगाने जातो चेंडू. कार्पेटला आग लावत क्रिकेटमध्ये फुटबॉल रोनाल्डो होता तिथे. अगदी एकच धाव इथे देखील कंप्लीट केली जाते. क्रिकेटमध्ये फुटबॉल पाहिलं, क्रिकेटमध्ये व्हॉलीबॉल देखील बघायला भेटतं आणि या मॅचमध्ये आपण पाहिलं तर तब्बल टार्गेट आहे 49 धावेचं. 49 धावेचं टार्गेट आणि त्याचबरोबर महत्वाची उपस्थिती ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या स्पर्धेला 4थ्या क्रमांकाचं प्राइज या स्पर्धेला देण्यात आले. अर्थातच आमच्या राष्ट्रीय मानवाधिकार संघटनाचे सदस्य, राज्य सदस्य, दक्ष नागरिक संस्था पनवेल नवी मुंबईचे राज्य सदस्य, जिल्हाध्यक्ष सातारा, मानवी हक्क संरक्षण फेडरेशनच्या ह्युमन राईट्सच्या सातारा जिल्ह्यातील मानवाधिकार व सामाजिक क्षेत्रातील नामवंत तसेच तज्ज्ञ व्यक्तिमत्व, संपूर्ण कोयना विभागाचे आयोग्य दूत ज्यांना म्हटलं जातं ते सन्माननीय आदरणीय डॉक्टर सिराजी तांबोळी सर यांचं मात्र महत्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. वेलकम सर. आपण आलात, या व्यासपीठाची शोभा वाढली गेली. आपण आलात, या सोहळ्याची शोभा वाढली गेली. आपलं मनापासून, मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. यावेळी मात्र आपण पाहिलं फटका थोडासा फसला गेलाय. जिथे आपण पाहिलं तर फक्त बॅटर आपण पाहिलं तर यावेळी मात्र माघारी जातं. अर्थातच तेजन सध्या मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय. या टीमचा आयकॉन हो चेंडू पडल्यानंतर अगदी कट होताना आपण पाहिलं. यावेळी मात्र अगदी 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त होतोय. 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहिलं तर टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते 22-22च्या घरामध्ये.
व्यासपीठावरती सध्या मात्र कॅमेरा आपण पाहतोय, व्यासपीठावरती कॅमेरा जरूर मारला जातोय. आमच्या कोयना विभागाचे आपण पाहिलं तर अगदी आरोग्य दूत ज्यांना म्हटलं संबोधलं जातं, त्याचबरोबर आमच्या विद्यमान अध्यक्ष सन्माननीय आदरणीय हेमंतजी चाळके साहेब, त्यांच्यासोबत अनुप भाऊ, या दोघांना आपण पाहतोय. त्याचबरोबर आपण पाहिलं तर या संपूर्ण कोयना विभागाचे आरोग्य दूत म्हणून ज्यांना संबोधलं जातं, 4थ्या क्रमांकाचं प्राईज ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला स्पॉन्सर करण्यात आलं आहे, आमचे राज्य सदस्य दक्ष नागरिक संस्था पनवेल नवी मुंबईचे राज्य सदस्य, जिल्हाध्यक्ष सातारा मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे, त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील मानवाधिकार व सामाजिक क्षेत्रातील नामवंत व तसेच तज्ज्ञ व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर सिराजी तांबोळी सर यांना देखील सध्या स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. थँक्यू सो मच. मनापासून सर्वांचं हार्दिक स्वागत यावेळी मात्र केलं जात आहे. टीमची टोटल सध्या आपण पाहिली तर 2 षटकांच्या अखेरीस मात्र जाऊन पोहोचले. अर्थातच 22च्या घरामध्ये 22 ही धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते. 22 धावसंख्या. बबलू आलाय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. यॉर्कर चेंडू खोडून काढण्याचा प्रयत्न क्षेत्राच्या अगदी वेगाने येतोय. 1 धाव तर कंप्लीट केली आहे, मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. बबलूला आपण पाहतो. येस, थँक्यू. खूप छान काळजी कालपासून खरं तर घेतली आवाजाची. थँक्यू सो मच. SP 23 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचले. येणारी 17 चेंडू आणि 26 धावेची गरज या मॅच मध्ये सध्या आपण पाहतोय. ओहो, चेंडू थोडासा खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी. तेजन आशाभूत नजरेने पंचांकडे पाहतोय, मात्र या मॅच मध्ये बबलूने पुन्हा एकदा करून दिलाय कमबॅक. चांगली गोलंदाजी यावेळी मात्र आपण पाहतोय. आमची सन्माननीय आदरणीय प्रमोदजी चाळके साहेब, ज्यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलंय, त्यांचं देखील मनापासून अधिक स्वागत. हो, यावेळी मात्र सुरेख फटका. हे क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न निघून जातोय. 4 चौकार. दोन्ही आयकॉन एकमेकांसमोर. कट बिहाइंड द विकेट. बडी मछली जाल में फसी. एक तेरी एक मेरी. 2 आयकॉन एकमेकांसमोर आले होते. यावेळी मात्र एका साईडला तेजन, दुसऱ्या साईडला बबलू की तेजन. उत्तर भेटलं बबलू. या मॅच मध्ये तेजनची विकेट घेतोय. मॅचला येतोय वेगळा युटर्न. एका साईडला आपण पाहिलं तर धावसंख्या स्थिर आहे. अर्थातच 27च्या घरामध्ये 27 लॉस ऑफ द 2 विकेट्स. सध्या मात्र मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय. मयूर मागील मॅच मध्ये मयूरने मॅच खेचून आणली होती. मागची मॅच मयूरची दमदार राहिली होती. आत्ताचं समीकरण आहे येणारे 14 चेंडू 22 धावेची गरज. 14 चेंडू 22 धावा. 14 चेंडू कशा पद्धतीने राहील. मयूर की बबलू की मयूर. या मॅचचं चित्र असेल नक्की काय. व्हॉट अ मॅच. चौदा चेंडू 22 धावेची गरज. एक अप्रतिम मॅच तुमच्या समोर रंगली गेली आहे. प्रेक्षक जिथे आहेत तिथे शांततेत थांबले. ज्यांना सावली भेटली अगदी घराच्या खाली त्यांनी मात्र तिथे जागा पकडली. या मॅच मध्ये झाडाच्या खाली काही प्रेक्षक बसलेत. सकाळपासून तिथेच आहेत. काही प्रेक्षकांनी आपल्या गाड्या अगदी सावलीत उभ्या केल्यात. तिथे बाल्कनी त्यांनी बनवली आहे. काही प्रेक्षकांनी काय खाल्लंय काय नाही खाल्लंय. अर्धे उपाशी आहेत, पण सर्वांना मात्र प्रेम द्यायचं या KPLचं. तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे या कोयना नगरीच्या वर्ल्ड कप मध्ये, कोयना प्रीमियर लीग मध्ये. जाऊया मॅच कडे. याडव्या बॅटनं मयूर
त्याची देखील विकेट यावेळी मात्र माघारी जाते. बबलू आया, खुशी आले की आया, तुम बडे मियां हम छोटे मियां, सुभान अल्लाह, मॅच रंगली आहे. येस, टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या मात्र 27 धावसंख्या या मॅच मध्ये. बॅटर आपण पाहिलं तर जरूर आ रहा है अजित सध्या मात्र मैदानामध्ये. हो या मात्र स्क्वेअर कट चेंडू आपण पहिला कव्हर रिजनला एक धाव इथे कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का, जागा सोडले, फेकी केले, अजितच्या जीव डोक्यामध्ये, तोपर्यंत चेंडू हातात. ओहो, इथे पहा रनिंग बिटवीन द विकेट चांगली राहिले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, लालच बुरी बात आहे मेरे दोस्त. 2च धावा यावेळी मात्र कंप्लीट केल्या जातात. येणारे 12 चेंडू आणि 20 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. 12 चेंडू 20 धावा, 20 धावा, 12 चेंडू अजून बाकी आहेत. 20 धावा करायच्या या मॅच मध्ये. एका साईडला टीम मीटिंग केली जाते, छोटीशी टीम मीटिंग एका साईडला, तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर या मॅच मध्ये दोन्ही बॅटर एकमेकांसोबत असतील. तर कॅमेरामध्ये कुणाल दाखवेल, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजचा फ्रीज मैदानामध्ये आला, ते सन्मान्य हँडसम अर्थातच गणेशजी सावंत साहेब ज्या फ्रीजचे स्पॉन्सर आहेत. तो फ्रीज आता ओपन केला जाईल या मैदानामध्ये. ट्रॉफी तुमच्या समोर आहे, फ्रीज तुमच्या समोर आहे, मॅन ऑफ द मॅच साठी जो कूलर आहे तो तुमच्या समोर आहे. बक्षिसांचा वर्षाव या मॅच मध्ये. पण या ट्रॉफीची किंमत आतापर्यंत आहे ती जिद्द, चिकाटी, मेहनत या सर्व गोष्टी तुम्हाला पणाला लावाव्या लागतील या ट्रॉफीसाठी. एकाच घरामध्ये जाईल ही ट्रॉफी, कुठल्या गावामध्ये जाईल ही ट्रॉफी, या ट्रॉफीचा मान कोणत्या गावाला भेटेल हे मात्र प्रत्येकाला बघायचं आहे. बाहेरचा चेंडू थोडासा जास्त बाहेर होता, कट करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव येते. येस, योग्य डिसिजन, थोडासा वेट केला साऊ सध्या मात्र गोलंदाजीसाठी. ही मॅच आहे खूप इम्पॉर्टंट. या मॅच मध्ये एक एक चेंडू आहे खूप इम्पॉर्टंट. प्रयत्न या मॅच मध्ये सुशीलच्या माध्यमातून देखील केला जाईल, साऊच्या माध्यमातून केला जाईल. कोणाचं वर्चस्व असेल या मॅचवर. बॅकफुटला जातोय, घेण्याचा प्रयत्न, चेंडू आहे हवेमध्ये, फाईनला खेळला. फक्त धावा इथे भेटतील अर्थातच 2. या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 32च्या घरामध्ये. येणारे 11 चेंडू, अजूनही 17 धावेची गरज. 11 चेंडू 17 धावा ही समीकरण सध्या मात्र समोर आपण पाहतोय. या मॅच मध्ये दोन्ही संघ एकमेकांसमोर. एका साईडला गोलंदाजी करते जामी फायटर मिरगाव संघ, तर बॅटिंग मध्ये फ्रेंड्स फायटर येराड संघ मात्र मैदानामध्ये. पडल्यानंतर पुन्हा एकदा 2 धावेसाठी चेंडू, पुन्हा एकदा 2 धावेसाठी. यावेळी मात्र आपण पाहिलं तर अगदी 2-2 धावेने मॅच पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. या 2-2 धावेला देखील महत्व आहे. या मैदानाचा आतापर्यंतचा इतिहास राहिला की या मैदानामध्ये धावा कधीच थांबल्या नाहीयेत. धावा थांबवायचे तर विकेट घेणं महत्वाचं आहे. या मॅच मध्ये सुशीलला जबाबदारी घेणं महत्वाचं. अजितने आतापर्यंत धावा चांगल्या गोळा केलेत, पण सुशीलने या मॅच मध्ये जबाबदारीने बॅटिंग केली आहे. ओपनला आलेला हा बॅटर मात्र अजूनही तळ ठोकून मैदानामध्ये. थोडासा बाहेरचा चेंडू शहानिशा केली जाते. यावेळी मात्र आपण पाहिलं तर अगदी योग्य निर्णय, जिथे आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने आशाभूत नजरेने पंचांकडे पाहिलं जात आहे. निर्धाव येते चेंडू, एक चेंडू निर्धाव आल्याने या मॅच मध्ये प्रेशर तर वाढतच जाईल. तर दुसऱ्या साईडला पुन्हा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, सबमरीन चेंडू. शाहूने या मॅच मध्ये सांगितलंय होय उत्तराला प्रत्युत्तर केलं जाईल. या मॅच मध्ये मात्र आता बुलट राजा पुन्हा एकदा मात्र आपल्या गोलंदाजाची धार दाखवतोय. अचूक टप्प्यावरती त्याने नियंत्रण ठेवलंय. तर दुसऱ्या साईडला सुशील देखील सुरुवातीपासून आलेला मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे. येणारे 8 चेंडू आणि 15 धावेची गरज.
पुन्हा एकदा चेंडू मिस होतोय. एक एक दिनराव आलेला चेंडू मात्र डोक्याला ताप देतोय. या मॅच मध्ये आतापर्यंतचा इतिहास राहिला. प्रेशर आलं तर या मॅच मध्ये देखील आतापर्यंत बॅकफुटला संघ येताना पाहिला. प्रेशर आलं तर कुकरची पण शिट्टी वाजते. आपण तर माणसं आहोत. 7 चेंडू 15 धावेची गरज. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने यावेळी मात्र लेट कट केला. क्षेत्ररक्षक चेंडू पकडला, फेकलाय. तोपर्यंत अगदी एक धाव मात्र इथे जरूर कंप्लीट झाल्या. या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 35च्या घरामध्ये. येणारे 6 चेंडू आणि 14 धावेची गरज. 6 चेंडू 14 धावा, 14 धावा 6 चेंडू अशी मॅच येऊन पोहोचल्या. आपण अटीतटीच्या मॅच मध्ये येऊन पोहोचलोय जिथे कोण कोणाला कमी नाहीये. तारे सितारे आहेत. या मॅच मध्ये प्रत्येक जण एकमेकास तोडीस तोड उत्तर देतोय. प्रेक्षकांची अथोनात गर्दी या मैदानामध्ये तुम्हाला बघायला भेटते. अजून थोड्या वेळाने संध्याकाळच्या सत्राला या मॅच मध्ये या मैदानामध्ये छावणीचं स्वरूप तुम्हाला बघायला भेटेल. प्रेक्षक राजा वर्ग थांबलाय. त्यांना पाहायचंय या स्पर्धेची किंगची ट्रॉफी कोण उचलेल आणि या जंगलाचा राजा कोण असेल. कारण की हा वर्ल्ड कप कोण उचलेल. केपीएलची स्पर्धा गावकऱ्यांना एकत्र आणण्यासाठी आहे, गावातल्या खेळाडूंना एकत्र आणण्यासाठी आहे. ते आम्ही साधलंय. तुम्ही आहात म्हणून स्पर्धा आणखीन रंगली आहे. तुमचं पुन्हा एकदा मनापासून अधिक स्वागत आहे. येणारे तब्बल आहेत 6 चेंडू. विजयासाठी 14 धावेची गरज. 6 चेंडू 14 धावा. गोलंदाजीसाठी बाहेर काढले आदिला. या मॅच मध्ये पुन्हा एकदा सुशील आहे स्ट्राईक वरती. बाहेरचा चेंडू सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. योग्य निर्णय. या मॅच मध्ये एक एक धाव खूप असेल इम्पॉर्टंट. हो स्क्वेअर कट केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन. ही कॅच आहे, ही मॅच आहे. या मॅच मध्ये आता सुशीलने देखील जागा सोडली आहे. जो बॅटर सुरुवातीला बॅटिंग करण्यासाठी आला होता त्याने जबाबदारी मध्ये झटकून दिली आहे. वेळ बदलता येते आणि ती तर वेळच आहे. बदलणार जरूर. या मॅच मध्ये नक्की कोणाची वेळ बदलेल. जाऊया डीजे कडे. चेंडू अजूनही बाकी आहेत 5 आणि विजयासाठी गरज आहे 5 चेंडू मध्ये तब्बल धावा हव्यात अजूनही 13. 5 चेंडू 13 धावा. 13 धावा 5 चेंडू या मॅचचं समीकरण आहे. तर बॅटिंग साठी आपण पाहिलं तर यशवंत सूर्यवंशी. प्रत्येक टप्पा महत्वाचा आहे. बाहुबली मध्ये कटप्पा जेवढा महत्वाचा होता या मॅच मध्ये टप्पा देखील तेवढाच महत्वाचा आहे. टप्पा चुकला तर कार्यक्रम निश्चित केला जाईल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग केले. चांगला चेंडू. यावेळी मात्र आपण पाहतोय योग्य चेंडू. येणारा एक एक निर्धाव चेंडू प्रेशर वाढवू शकतो. येणारे एक एक धाव प्रेशर रिलीज करू शकतं. या मॅच मध्ये आता तब्बल हवेत 4 चेंडू आणि विजयासाठी 13 धावेची गरज. वॉट अ मॅच. प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे आहे. प्रत्येकाची नजर या मॅच कडे लागली आहे. येणारे 4 चेंडू आणि 13 धावेची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला आहे. आलेल्या पूर्ण प्रेक्षकांचा पेट्रोलचा पैसा वसूल होणारी ही मॅच. पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग केले. डीप स्क्वेअर एक रिजनला. ही कॅच महत्वाची होती. आणखीन एक विकेट. यशवंत यांनी मात्र मैदान सोडलंय. या मॅच मध्ये आधीने मात्र विकेट मिळवून दिले. आता तब्बल चेंडू बाकी आहेत 3 आणि विजयासाठी 13 धावेची गरज. जाऊया डीजे कडे. अजून मैदानामध्ये सागरने गोलंदाजी करत असताना जबाबदारी तर घेतली, मात्र आता बॅटिंगची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे. विश्वास प्रत्येकाला प्रत्येकावरती आहे
आणि विश्वास जपून ठेवला जाईल का? हल्ली सोन्यावरती देखील शंका घेतली जाते. आपण तर माणसं आहोत. या मॅच मध्ये विश्वास ठेवला जाईल का? सागर या मात्र बॉल बॅक ड्राइव्ह घेऊन काढलाय. चेंडू वेगाने जातो. वन बाउन्स सीमा रेषेच्या पार. चौकार. चेंडू 9 धावेची गरज. 2 चेंडू 9 धावा. 9 धावा 2 चेंडू अशी मॅच येऊन पोहोचली. एक चेंडू महत्वाचा असेल. एका साईडला गोलंदाज आदिला आपल्या आयुष्यातील सर्वात चांगला चेंडू बाहेर काढावा लागेल, तर दुसऱ्या साईडला सागरच्या संपूर्ण लक्ष असेल त्याच्या पॅव्हेलियनकडे. पॅव्हेलियन पाहतो आशेने त्याच्याकडे. सूर्याचं छोटंसं किरण देखील सगळा अंधार दूर करतो. महत्वाचा चेंडू बैठा केलाय. चेंडू सीमा रेषेच्या पार. सुरेख फटका. वॉट अ मॅच, वॉट अ मॅच. पैसा वसूल मॅच. आता तब्बल समीकरण आपण पाहिलं. एक चेंडू 3 धावा, 3 धावा. एक चेंडू, एक चेंडू, एक चौकार, एक चौकार, एक चेंडू, एक चेंडू, एक षटकार, एक षटकार, एक चेंडू. एक चेंडू तुम्हाला राजा बनवू शकतो. एक चेंडू देखील तुम्हाला हिरो बनवू शकतो. मॅच जर टाय झाली तर काय? सुपर ओव्हर. आता प्रेक्षक बोलत असतील आम्हाला बघायचे, आम्ही त्याच्यासाठी चालू आहे. आम्हाला सुपर ओव्हर हवी आहे. प्रेक्षकांना तेच हवं आहे. आता सगळे देव पाण्यामध्ये ठेवले जातील. हे क्रिकेट आहे. शौर्याचा अलंकार विजय आहे. हा अलंकार तुम्हाला उपवास धरून कधीच भेटत नाही. विजय तुम्हाला नवस करून कधीच भेटत नाही. यासाठी झगडावं लागतं, पडावं लागतं, मैदानामध्ये लढावं लागतं. आणि इतिहास लढणाऱ्यांचा झालाय, रडणाऱ्यांचा कधीच नाही. वेडे लोक इतिहास सजवतात. या मॅच मध्ये एक चेंडू 3 धावा, 3 धावा, एक चेंडू. व्हॉट अ मॅच. बायचा टप्पा खेचलाय. 2 धावा तर कंप्लीट केलेत. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. ही कॅच होती इम्पॉर्टंट. या मॅच मध्ये जामी फाईट आमिर गावसंगाने या मॅच मध्ये घेतला विजय. बाहेरचा चेंडू होता, छेडछाडी केली, कॅच घेतली. या मॅच मध्ये बबलूने घेतली अप्रतिम कॅच. व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांचा पैसा वसूल झाला. हाय व्होल्टेज मॅच बघायला भेटली. हुमरी थुमरी या मॅच मध्ये बघायला भेटली. शेर सव्वा शेर मॅच मध्ये आले एकत्र. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बबलू या मॅचचा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. आमचे सन्माननीय आदरणीय डॉक्टर सिराजी तांबोळी